ट्रेंड्स बाय मंगेशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आपला होस्ट मंगेश शिंदे. आज काही गोष्टींवरती चर्चा करायला आलो आहे. नवीन वर्ष येताना नवीन संकल्प घेऊन येतो आपण, नवीन रिझोल्युशन करतो की मी ह्या वर्षात हे करणार आहे, ते करणार आहे. तर बऱ्याच जणांचे संकल्प असतील की मी ह्या वर्षात हा नवीन व्यवसाय चालू करणार आहे. व्यवसायाचा इत्थंभूत अभ्यास करणं किती गरजेचं आहे त्याच्यावरती मी थोडंसं प्रकाश टाकायचा प्रयत्न करतोय. की व्यवसाय जेव्हा करायचा आहे आपल्याला, तेव्हा आपण लक्षात घ्या गोष्टी की व्यवसाय करताना त्याचं ताळेबंद पासून त्याच्यासाठी लागणारं फंड रोटेशन असेल, प्रोडक्ट रोटेशन असेल, तुमच्या सर्व्हिसचं रोटेशन असेल, या सर्वांचा पुरेपूर अभ्यास करणं गरजेचं आहे. की माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये डिमांड किती आहे, मग त्या डिमांडबरोबर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की मार्केटमध्ये मी जे प्रोडक्ट विकणार आहे तेच प्रोडक्ट विकणारे किती लोक आहेत, मग त्यांच्यावर मला मार्केटच्या रेटची कॉम्पिटिशन करायची आहे. मग त्यावेळेस मी काय करायला हवं? बघा, रेट कॉम्पिटिशन करायचं म्हणलं तर आपण आपलं प्रॉफिट जर कमी करून जर आपला व्यवसाय करायचा म्हणला तर आपल्याला लवकर व्यवसाय गुंडाळावा लागतो. किंवा जर सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या ठिकाणी तुम्ही प्राईम लोकेशनला तुमचा व्यवसाय चालू करायचा विचार करता आणि प्राईम लोकेशनला तुम्ही भाडं साधारण 20,000 रुपये तुम्ही महिन्याला भाडं देणार आहात, असा जर विचार केला, त्यामध्ये तुम्हाला भांडवल किती टाकावं लागेल, मग ते प्रोडक्टचं रोटेशन किती असायला हवं की जेणेकरून तुमच्या प्रॉफिटमधून तुम्ही त्याचं भाडं देऊ शकाल, तुमच्यासाठी प्रॉफिट ठेवू शकाल, तुमच्याकडे काम करणाऱ्या कामगारासाठीचं तुम्ही पगार देऊ शकणार आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला तो व्यवसाय चालू करणं गरजेचं आहे. कदाचित स्वतःचं भांडवल असतं किंवा बँकेकडून लोन घेऊन आपण त्याचा अभ्यास करून केलेला असतो. मग ते लोन घेतल्यानंतर आपण ते 6 महिने आपण ते सस्टेन करू शकतो असं दिसतं की मी भाडं देऊ शकेन, मी पगार देऊ शकेन, माझा प्रॉफिट मला नाही झाला आता सध्या तुर्तास सुरुवातीला तर चालेल, पण मी ह्या गोष्टी करू शकेन. पण ह्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं रोटेशन नाही बसवलं तेव्हा तुमची गणितं फसायला चालू होणार आणि त्या EMIच्या चक्रामध्ये, त्या भाडं देण्याच्या चक्रामध्ये तुमच्या कॅपिटलमधले पैसे तुम्ही उचलायला चालू करता. बेसिकली सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही 5 लाखाचा माल दुकानामध्ये भरणार आहात. त्या 5 लाखाच्या मधून समजा दर महिन्यात तुमचा 3 लाखाचा माल विकला जाणार आहे. त्यातून एक 15% प्रॉफिट पकडा, 20% प्रॉफिट पकडा, तर तुम्हाला 60,000 रुपये तुमच्याकडे प्रॉफिट राहील 20%. मग त्यामधून त्या 60% म्हणजे 20% जर प्रॉफिट पकडलं तर 60,000 रुपये तुमच्याकडे राहणार. 60,000मध्ये तुम्हाला भाडं, लाईट बिल, माणसांचा पगार, त्याचबरोबर तुमचं नगरपालिकेचं जे टॅक्स असू शकतो त्या गाळ्यासाठीचा तो, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला रिझर्व्ह साठ्यामध्ये तुम्ही ते पैसे ठेवणं गरजेचं असणार आहे की जेणेकरून जेव्हा तुम्हाला नगरपालिका भरायची आहे तर तेव्हा तुमच्या परत कॅपिटलमधून तुम्हाला ते पैसे काढायला लागणार. तेव्हा तुम्ही ते खर्चलेलं असतील, तुमचं प्रॉफिट झाले, मला हे नफा झाला, मी हे खर्चू शकतो, तेव्हा तुम्हाला विचार करावा लागेल की अरे नगरपालिका टॅक्स भरायचा, तेव्हा आता मी काय करू. तेव्हा तुम्ही असा विचार करा की जे राहिलेलं 2 लाखाचा माल आहे, 3 लाखाचा माल विकला आहे, त्याच्यावर तुम्ही 20% प्रॉफिट घेतल्यामुळे 3,60,000 विकला आहे. तुमच्याकडे 2 लाखाचा माल शिल्लक आहे. त्या 2 लाखाच्या मालामध्ये मतलब रोटेशनला यायला आणि 3 लाखाचा माल विकून परत तुम्ही 3 लाखाचा माल आणणं, ह्या सर्व रोटेशनमध्ये तुमच्या त्या 2 लाखावरती गडीभर पकडा की तुम्हाला त्याच्यावरती व्याज भरायचं आहे. तर ते व्याज तुम्ही काढलंय का? नाहीतर मग तुम्हाला आहे असा विकून तुम्हाला त्याचं व्याज भागवावं लागणार आहे. ह्या सर्व अशा बऱ्याचशा गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं असेल नवीन व्यवसाय करताना. फक्त तुमच्याकडं प्रोडक्ट बनवता येत आहे म्हणून तुम्ही व्यवसाय करावा का? तो प्रोडक्ट विकला कसा जाईल ह्याच्यावरती तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहेत का? जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या स्ट्रॅटेजी कोण चांगल्या प्रकारे करू शकतो त्याला तुम्ही हायर करताय का? व्यवसायामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. छोट्याशा गोष्टी तुम्हाला जेव्हा काय वाटेल तुम्ही खाली कमेंट्समध्ये मला ते क्वेश्चन विचारू शकता. त्याच्यावरती मी आणखी नवीन तुम्हाला त्याच्यावरती माहिती द्यायचा पूर्ण 100% मी प्रयत्न करेन. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि तुमच्या क्वेरीज कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. ट्रेंड्स बाय मंगेशमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद.